कंठी धरिला कृष्णमणी, कंठी धरिला कृष्णमणी, अवघाजनी प्रकाश, काला वाटू एकमेक वैष्णवनिका संभ्रमे, वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुलिया ब्रह्मादिका, उत्तम लोका दाखवू, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रमे. तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी, आम्ही बळी वीर गाढे, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रमय. महायोग पीठे तटे भीमरथा, वरम पुंडरीकाय दातु मुनीन्द्रै. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम्,
चराचरे मी कळा कुसरी काहीच नेने ओलत वचनाती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दे पाल. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण किती तुकाराम तुकाराम. परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. उपासनेला दृढ चालवावे भूदेव संता सदा नमावे. सत्कर्मयोगी वय घालवावे दयामुखी मंगल बोलवावे. सेवे लागे नमिला गणपती माऊली शारदा आता गुरुराय दंडवत. कंठे धरला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. प्रस्तुत श्रीक्षेत्र नानूर पठार श्री क्षेत्र पिंपळनेर या ठिकाणी चालत असलेला हा अविरत 17 वर्ष चालत असलेला हा पायदिंडी सोहळा आणि या 17व्या वर्षातील 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा जी आहे ती माझ्याकडे आली. माझं भाग्य समजतो. मला वाटतं ही 5 वर्ष असेल, बरोबर 5 वर्ष झाली. सर्व जे आपली वारकरी मंडळी जी आहे त्या वारकरी मंडळीचं असलेलं माझ्यावरचं नितांत प्रेम माझे तुमच्यावर आहेच असं नका समजू का मी तुमची बाजू मांडतोय, माझी मांडीत नाही. तुमचं जे प्रेम आहे या प्रेमापोटी ही सेवा मला करायला भेटली. मी माझं परम भाग्य समजतो. विठ्ठला सेवा का करायची? कोणाची करतोय आपण? देवाची सेवा करतोय. नवे नवे तुमच्या अंतःकरणामध्ये असलेला तो भगवंताचा ठाव वास्तव्य ही साक्षात पांडुरंगाचे नवे नवे संत निळोबारायांचे आणि त्यांची सेवा म्हणून मला या ठिकाणी सेवा करण्याचा योग आलेला आहे. सेवा करायची ती देवाची करायची, नवे नवे त्या संतांची करायची. नवे नवे संत रूपाने देव रूपाने तुम्ही उपस्थित असलेल्या तुम्ही सर्व जन समुदायाची सेवा करायची. इथं मनोरंजन नाही करायचं आपल्याला.
ढोलकी नाही वाजवायची, केशव नाही वाजवायचा, ही जागा ती नाही. या ठिकाणी लावून मृदुंग श्रुती टाळ करू शिव ब्रह्मारस किती 3 दिवस महाराज. फेब्रुवारी लागलं रे लागला, वातावरण थोडं बदली होते. वातावरण सकाळी उठून बघा 4 वाजता जर उठलं ना वेगळंच वातावरण आहे. इतका गार वारा सुटतो ना, इतका गार वारा सुटतो, असं वाटत का असंच बाहेर बसावं, झोपच नाही लागत परत. म्हणजे जी वाऱ्यामध्ये शांतता शीतलता जी आहे ना, तसं आपल्या या संप्रदायामध्ये ना एक पंढरीची वारी म्हणा, आळंदीची वारी म्हणा, पैठणची वारी म्हणा किंवा आपली निळवरांची वारी म्हणा, ही वारीचे दिवस जवळजवळ जसे येतील ना, गार वारा म्हणजे अंगाला लागला रे लागला असं वाटत कधी मी जाईल पंढरपूरला किंवा कधी जाईल वारीला, अशी अवस्था काय नेमकी. कारण तिच्यामध्ये इतकं सुख आहे ना. आला शीतळ नवचैतन्य निर्माण होतो महाराज. असं वाटत कोणता दिवस ज्या दिवशी नेण्याचा दिवस कधी उगवतो, उत्सुकता लागते महाराज. माणसाला उत्सुकता लागत. काय माहिती का, प्रपंचात कुठल्या माणसाला थोडं जरा अवघड जातं. मी घेतला शिक काय जागून ठेवायचं काही काम नाही. कारण कसं, जोपर्यंत कर्म करायचं ना तोपर्यंत करावं लागणार आहे. तुम्ही जर म्हणले ना मला सोडून द्या, नाही सुटणार. कारण त्या भगवंताला त्या वेळेपर्यंत ते कर्म जे आहे ते करूनच घ्यायचे. त्याचा एक अवधी ठरलेला असतो प्रत्येकाचा. कोणी म्हणू नये का माझं आता सगळं झालं मी बाजूला, तरी पण कर्म कोणाला चुकलं नाही. कारण जरी झाला संन्यासी तरी तो माध्यनाशी कोंडवास, त्याला कर्म करावंच लागणार आहे. कर्माचं कारण काय नेमकी, कारण का करावं लागतं. पूर्व प्रारब्ध जसं असेल ना तसं त्याला या जन्माला येऊन भोगायचे. केले कर्म झाले ज्याची भोग आले, बदले मेले ऐसे किती. म्हणजे कर्मानुसार गती. पण या कर्मानुसार